फ्रेंड्स, मी तुमचा लाडका देवांश आणि आज मी घेऊन आलेला आहे बिग बॉस मराठी सीझन 6चे वोटिंग ट्रेंड्स. आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आज कोण आहे, किती नंबरवर कोणाला भेटले आहे, मग कोणाला सगळ्यात जास्त वोट्स आहे, कोणाला किती कमी वोट्स आहे. तर चला जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, कारण मला 100 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे आहे या महिन्याच्या शेवटपर्यंत. तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी व्हिडिओला स्टार्ट करायचं आहे. हाय हॅलो फ्रेंड्स, मी तुमचा लाडका देवांश आणि चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सगळ्यात अगोदर मी इथं बघू शकता आपण की 1 नंबरवरती आहे आपली अनुश्री माने. येस, अनुश्री मानेचला सगळ्यात जास्त वोट असतील ऑब्व्हियसली. तर 2nd नंबरला आहे तन्वी कोलते. येस, तन्वी कोलतेला पण चांगला सपोर्ट बघताना दिसताना मिळतोय, कारण तन्वी कोलते पण छान कंटेस्टंट आहे. पण ती कुठेतरी मला ह्या वेळेस कमी वाटली आहे, जी की मला ती डिझर्विंग कॅप्टन नाही वाटत. कारण तिने ज्या पद्धतीने अनुश्री आणि विशाल यांना टोमणे मारले होते की खोटारडापणा वगैरे किंवा काहीही ते म्हणू शकते असे, ती म्हणजे त्यांना टोमणे मारायचं असतं. ती म्हणते की अनुश्री आणि विशाल फक्त मला कसे निगेटिव्ह दाखवतील याचा खूप प्रयत्न करत असतात, पण रियालिटीमध्ये तन्वी जी आहे तीच त्या दोघींना जी आहे निगेटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे मला असं वाटतं की तन्वीची जी ही रँक आहे 2nd, ती डिझर्व नाही करत किंवा ती विनरही डिझर्व नाही करत. पण मला विश्वास आहे की अनुश्री मानेच हीच विनर बनणार आहे. तर चला बघूया पुढे काय आहे. तर 3rd नंबरला आहे विशाल कोटियन. येस, विशाल कोटियन. मला असं वाटत होतं की विशाल कोटियन हा नंबर 2वर असायला पाहिजे, कारण विशाल कोटियनचा सपोर्ट पण खूप छान आहे आणि विशाल कोटियन हा छान खेळतोय. विशाल कोटियनला सगळे म्हणतात की मीपणा वगैरे, ॲटिट्यूड वगैरे, बट हो त्याच्यामध्ये थोडासा आला होता मध्ये. बट मला नाही वाटत की त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा ॲटिट्यूड आहे, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा मीपणा आहे, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा अहंकार आहे. सो त्यामुळे मला असं वाटतं की विशाल कोटियन हा खूप छान आहे. विशाल कोटियन एक स्ट्रॉंग स्पोर्ट्समन होता, म्हणजे आता टास्क नाही होते त्यामुळे मी म्हणतोय की तो एक चांगला स्पोर्ट्समन होता. त्यानंतर तो एक चांगला कंटेस्टंट होता, त्यामुळे अजून त्याने म्हणजे तो टॉप 5 पर्यंत पोहोचला. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तो ऑलरेडी हे बिग बॉस हिंदी करून आलेला आहे. सो त्यामुळे त्याला एक्सपिरियन्स आहे. बट इथं मला असं वाटतं की बिग बॉस मराठीमध्ये बिग बॉस हिंदीचं एक्सपिरियन्सचं काहीही काम नसतं, कारण राखी सावंत जी होती तिने 16 सीझन्स केलेले आहेत, तरीही ती टॉप 5 डिझर्व नाही केले. तिने फायनलिस्ट ती नाही झाली आणि ती एकही बिग बॉस नाही जिंकली आहे. सो मला असं वाटतं की हिंदीचं म्हणा, मराठीचं म्हणा, काही एक्सपिरियन्स नसतो. ते आपण पर्टिक्युलर गेममध्ये कसं दाखवतोय त्यावर सगळं डिपेंड असतं. सो तेच मला वाटतं. तर बघूया 4th नंबरवर कोण आहे. येस, सो 4th नंबरवर आहे दीपाली सय्यद. हो, दीपाली सय्यद ही 4th नंबरवर आहे. दीपाली सय्यद, मला असं वाटत होतं की दीपाली सय्यद 5 नंबरवर असेल, बट दीपाली सय्यद जी आहे ती दीपाली सय्यद आहे 4th नंबरवर, कारण तिला राकेश बापटपेक्षा जास्त सपोर्ट दिसताना मिळतोय. कारण ती खूप आता ती थोडंसं गेमकडे वळती आहे. हो, तिला वोट्स मिळायलाच पाहिजे कारण ती थोडी गेमकडे वळती आहे, बट ती विनरही नाही होऊ शकत, कारण तिला कधीही कितीही वोट्स असले तरी ती विनर नाही होऊ शकत. हे पहिल्यापासून डिसाइडेड होतं की विनर ती नाही बनणार म्हणजे नाही बनणार. फक्त अनुश्री आणि तन्वी हे दोघीमधूनच एक जण विनर बनणार आहे. सो किती कोणालाही वोट मिळू दे, सो आता जो विनर बनणार आहे तो विनर बनणार आहे. पण दीपाली सय्यद आपण बघितलं तर दीपाली सय्यदचा गेम स्ट्रॉंग आहे, छान आहे. बट मला कुठेतरी असं वाटतं की दीपाली सय्यद हे वोट्स डिझर्व करते. त्यानंतर नंबर 5 वरती ऑब्व्हियसली मला बघायची गरज नाही आहे, राकेश बापट. येस, नंबर 5 वरती आहे राकेश बापट. राकेश बापटचा मला म्हणजे जोपर्यंत टॉप 5 फायनलिस्ट बनला तोपर्यंत त्याचा ग्राफ असा होता, आणि आता जेव्हा तो फायनलिस्ट बनलेला आहे त्यानंतर त्याचा घरातला जो ग्राफ मी बघतोय तो मला असं दिसतोय. त्यामुळे तो हा लास्ट 5 डिझर्व करतो. येस, आणि म्हणजे आपण जर बघितलं, जर वोटिंग लाईन्स कंटिन्यू राहिल्यात, एवढेच जर वोट्स कंटिन्यू राहिलेत, हेच जर क्रम व्यवस्थित राहिलं ना, विशाल, दीपाली आणि राकेश हे एलिमिनेट होतील आणि 2 जण उरतील, जे की आपली अनुश्री आणि तन्वी. आणि मला असं वाटतं की अनुश्रीला जर इक्वल म्हणजे जास्तच वोट मिळत गेले
तर ऑब्व्हियसली आपली अनुश्री मानेच जिंकणार, सातारकर. सो मी आजचे इतकेच वोटिंग लाईन्स होते. तुम्हाला उद्याचेही वोटिंग लाईन्स जर बघायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करू शकता. आणि असंच नाही की मी फक्त वोटिंग लाईन्सचे व्हिडिओ बनवतो, मी डिफरंट व्हिडिओज बनवतो. जर तुम्ही आतापर्यंत माझं चॅनलला व्हिजिट केलं नाही आहे तर करून घ्या, सबस्क्राईब करा, लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे त्यामुळे तुम्हाला नवे नवे अपडेट्स मिळतील बिग बॉस मराठी सीझन 6चे. आणि मला कमेंट्समध्ये हे सांगा की तुम्ही कोणाला सपोर्ट करता, हे सांगायला मला विसरू नका, कारण हे खूप मला जाणायचं आहे की तुम्ही कोणाला सपोर्ट करता. आणि जर तुम्हाला जाणायचं आहे की मी कोणाला सपोर्ट करतो तर माझ्या चॅनलवर जा आणि तिथे तुम्हाला भेटून जाईल की मी कोणाला सपोर्ट करतो. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं तुम्हाला एक चॅलेंज कंप्लीट करायचं, मला 100 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायच्या या महिन्याच्या शेवटपर्यंत. तर तुम्ही जर पहिले सबस्क्राईब नाही केलं तर आता व्हिडिओ एंड होतोय तेव्हा सबस्क्राईब करा. चला जरा भेटूया. जय महाराष्ट्र.